हेडिंग टाका ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. त्या खालच्या साईडला an equation containing trigonometric functions. Containing the trigonometric functions are called काय म्हणायचं? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. म्हणजे सोप्या शब्दामध्ये ज्या इक्वेशनमध्ये असं आपले ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स असतील तर त्या फंक्शन त्यांना आपण काय म्हणायचं? ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. नेक्स्ट हेडिंग टाका. नेक्स्ट हेडिंग सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. नेक्स्ट हेडिंग टाका सोल्यूशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. आता एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो. अज्युम करा की माझ्यापाशी एक इक्वेशन आहे. फॉर एक्झाम्पल इक्वल टू 0. तर ह्या इक्वेशनचं सोल्युशनचं मिनिंग काय? ह्याच्यामध्ये आपण एक्सची व्हॅल्यू पुटअप करायला पाहिजे. मग एक्सची व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर ना लेफ्ट हँड साईड इक्वल टू राईट हँड साईड यायला पाहिजे. म्हणजे सोप्या शब्दामध्ये द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाईज द इक्वेशन. काय म्हणलो? द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल विच सॅटिस्फाय द इक्वेशन. तर त्याला काय म्हणतो आपण? सोल्युशन ऑफ द इक्वेशन. मग त्याच पद्धतीनं सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे काय? द अँगल. असं अँगल का वेच लिहून घ्या तुम्ही पण सॅटिस्फाय द. तिथं नॉर्मल इक्वेशन होतं, ह्या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन. किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणा. इज कॉल्ड काय म्हणायला पाहिजे? सोल्युशन ऑफ खाली डॅश करून द्या. आता ह्याच्यामध्ये 2 टाईपचे सोल्युशन आहेत. पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन आणि दुसरं जनरल सोल्युशन. प्रिन्सिपल सोल्युशन म्हणजे काय? तुम्ही एक चक्कर मारलात म्हणजे 0 to 360 पर्यंत एक चक्कर मारलात तर तुम्हाला 2 अँगल कोणते कोणते भेटतील? त्याला आपण प्रिन्सिपल सोल्युशन म्हणतो. जनरल सोल्युशनमध्ये तुम्ही किती पण चक्कर मारा, इन जनरल तुमच्यापाशी एक व्हॅल्यू मिळेल तर त्याला आपण काय म्हणतो? जनरल. त्या जनरलच्या वेळेला जनरल बघू तात्पुरतं. खाली डॅश करून काय म्हणलो? देर आर 2 टाइप्स ऑफ इक्वेशन्स. खालच्या साईडला पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन. सॉरी, हे 2 टाइप्स ऑफ सोल्युशन पाहिजे. पहिलं काय? प्रिन्सिपल सोल्युशन. आणि दुसरं काय? त्याचं नाव जनरल सोल्युशन. पहिलं प्रिन्सिपल आणि दुसरं जनरल सोल्युशन. खालच्या साईडला पहिलं म्हणा.
खालच्या साईडला पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन. मग मी मागाशी जे सांगितलो त्याच पद्धतीने आता लिहून काढू. मग काय म्हणू ते, द सोल्युशन ऑफ ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन म्हणा किंवा फंक्शन म्हणा, इक्वेशन कोणासाठी, फॉर अँगल म्हणतो की नाही, पण ते अँगल माहीत नसणार अँगल, त्यामुळे त्याला आपण काय म्हणू, अननोन अँगल. तर जेव्हा प्रिन्सिपल सोल्युशन काढतो तेव्हा आपण एक रोटेशन कंप्लीट होण्यासाठी काढतो की नाही अँगल, त्यासाठी एका रोटेशनसाठी मिळणारे अँगल थिटा हे एवढं असायला पाहिजे 0 पेक्षा मोठं आणि 360 किंवा 0 to 360च्या बिटवीन. ह्याला आपण काय म्हणतो, प्रिन्सिपल सोल्युशन. आता एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो, त्याचं मला आन्सर द्या, म्हणजे तुम्हाला पुढचं कन्सेप्ट समजून जाईल. बघा, साइन केवढ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. हा, फर्स्ट अँड सेकंड दोन्ही क्वाड्रंटमध्ये साइन पॉझिटिव्ह आहे. परत एकदा रिपीट क्वेश्चन विचारतो, कॉस केवढ्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे. हा, 2 क्वाड्रंटमध्ये ते पॉझिटिव्ह आहे, पहिल्या आणि चौथ्या, फर्स्ट आणि फोर्थ मध्ये. टॅन कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट. याचा अर्थ एक चक्कर मारत असताना एक फंक्शन किती वेळा पॉझिटिव्ह मिळायला लागलंय, 2 वेळा. मग याचा अर्थ ह्याचे प्रिन्सिपल सोल्युशन तुम्हाला किती मिळतील, 2. समजायला लागलंय, 2 व्हॅल्यू मिळतात, समजायला लागलंय. ओके, मग हो फक्त ओके, बघ खालच्या साईडला नोट लिहा. नोट काय असणार आहे, नोट ॲज द each trigonometric function is positive. अरे 2 क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह असेल तर 2 क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह मध्ये सुद्धा असायला पाहिजे ना, शिल्लक राहिलेले. और निगेटिव्ह इन 2 quadrants hence मग काय म्हणू दे खालच्या साईडला लवकर, each फंक्शन हॅज किती सोल्युशन मिळतील, 2 सोल्युशन्स. ओके, फक्त प्रिन्सिपल सोल्युशन बद्दल विचारलो. आजच्या बीटमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त प्रिन्सिपल सोल्युशन बद्दलच बघायचं आहे. त्यानंतर पुढच्या बीटमध्ये आपण जनरल सोल्युशनला स्टार्ट करणार आहेत. त्याच्यामधलं पहिलं कोणतं आहे, 1 म्हणजे पहिलं कॉस थिटा इज इक्वल टू 3/2. हेच आहे का, सॉरी 1/2 आहे. कॉस थिटा इक्वल टू 1/2. आता मी महत्वाची गोष्ट विचारतो, मला फक्त आन्सर हे मनातल्या मनात द्या, सगळ्या गोष्टी व्यवस्थित तुम्हाला समजून जातील. ओके, बघा मला थिटासाठी प्रिन्सिपल सोल्युशन काढायचं आहे. तर एक्सरसाइज 3.1 मला पहिला क्वेश्चन, मी काय करतो, पहिल्यांदा गिवन म्हणतो कॉस थिटा इज इक्वल टू 1/2. ओके, आता मला एक आन्सर द्या, कॉसची व्हॅल्यू 1/2 कधी मिळते, लवकर
60 डिग्रीमध्ये. 60 डिग्री म्हणजे π/3 रेडियन, हो का? आता मला इथं सांगा, ह्याला बघून मला कॉस कॉस जर गेले तर थिटाची किंमत किती मिळाली? π/3. दुसरी महत्वाची गोष्ट, मला एक गोष्ट अजून एक तुम्ही सांगा, तुमची हे जे थिटाची व्हॅल्यू आहे ते 0 पेक्षा मोठी आणि 2π पेक्षा लहानच आहे ना, म्हणजे 0 to 360 मधली आहे, म्हणजे चालतंय. आता मी परत एकदा नीट लक्ष द्या व्यवस्थित बघा. मी काय म्हणतो, फ्रॉम 1 वरनं कॉस थिटा इज इक्वल टू कॉस π/3 आहे. नीट लक्ष द्या मी काय म्हणतो, इकडं पण कॉस आहे, इकडं पण कॉसच आहे, आणि इकडं कॉस पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ कॉस पॉझिटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? फर्स्ट आणि फोर्थ. नीट आहे का? π/3 म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये आपण ऑलरेडी गेलो की नाही. मग मला चौथ्या क्वाड्रंटमध्ये जायचं. मग चौथ्या क्वाड्रंटमध्ये जात असताना तुम्हाला फंक्शन चेंज करायचं आहे का? इकडं कॉसला कॉसच ठेवायचं की नाही. मग त्या एका गोष्टीमुळे तुम्ही कोणत्या ह्या एकतर 180 बरोबर जाऊ शकता किंवा 360, 2π बरोबर किंवा 2π बरोबर. मग इथं तुम्हाला व्हॅल्यू काय मिळते इथं? हां, मग मला इथं सांगा लवकर, इथं काय येईल? 2π - थिटा म्हणजे कोण आहे? π/3. समजलं सर? मग कॉस थिटा इज इक्वल टू, ह्या ठिकाणी काय भेटतंय? कॉस 3 2 6, 6तनं 1 गेलं 5, π/3. आता सध्याला दोन्हीकडनं कॉस कॉस जर गेले तर मला थिटाची व्हॅल्यू किती भेटली? एवढं रेडियन भेटले. मग देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ cos theta is equal to 1/2 is काय? थिटा इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू π/3, कॉमा दुसरी व्हॅल्यू 5π/3. सिन्स आणि ह्या दोन्ही ज्या व्हॅल्यूज आहेत हे 0 to 2π ह्या दोघांमधले आहेत. हे एक्झाम्पल कळालं असेल. नसेल समजलं हे एक्झाम्पल तर आपण पुढचं बघूत म्हण. ओके, पुढचं बघितल्यावर, कारण हे सगळ्यात सोप्या एक्झाम्पलपैकी एक आहे. सेकंड जे एक्झाम्पल आहे ते काय बघूत. सेक थिटा इज इक्वल टू 2/√3. काय म्हणले बघा, सेक थिटा इज इक्वल टू 2/√3. मी काय करतो, पहिल्यांदा गिवन लिहितो. सेक थिटा इज इक्वल टू 2/√3. त्याच्याकडे बघा आणि मला तुम्ही सांगा, सेकच्या उलट कोण असतंय? कॉस. मग इकडच्या साईडला उलट करून कॉस लिहिला तर इकडच्या साईडला सुद्धा उलट करून करेक्ट. आता परत क्वेश्चन तुम्हाला विचारायचं, कॉस थिटा इज इक्वल टू √3/2 कॉस कधी असतंय? 30 डिग्री म्हणजेच π/6. 30 डिग्री म्हणजेच π/6. मग आता थिटाची व्हॅल्यू ही एक व्हॅल्यू तर मला मिळाली. दोन्ही साईडचे कॉस कॉस जर गेले तर ह्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू मला किती भेटली? π/6 रेडियन. परत मला इथे सांगावं लागेल, तुम्हाला मिळाल्या थिटाची व्हॅल्यू जी आहे हे 0 to किती मधले असायला पाहिजे? हे 2π मधलेच. एवढं तर संपलं. आता ह्याला इक्वेशन 1 म्हणतो. मला तुम्हीच सांगा आता, फ्रॉम इक्वेशन 1 कॉस थिटा इज इक्वल टू कॉस ऑफ असा आहे π/6. मला दोन्ही साईडला इकडं लक्षात घ्या, इकडं पण कॉस आहे, इकडं पण कॉस आहे, म्हणजे मला फंक्शन चेंज करायचं आहे का? नाही.
मग फंक्शन चेंज करायचं नसेल तर आपण कोणासोबत जायचं, कुठल्या क्वाड्रंट सोबत जायचं, म्हणजे सॉरी कोणासोबत, कोणत्या अँगल सोबत जायचं? एक तर पाय सोबत जाऊ शकता किंवा 2π. आता दुसरी महत्वाची गोष्ट, मला कॉस पॉझिटिव्ह आहे की नाही इथं, मग याच्यामुळं मला कॉसचं पॉझिटिव्ह क्वाड्रंट मला घ्यावं लागेल. मग कॉसचं पॉझिटिव्ह क्वाड्रंट तर कोणतं आहे? पहिलं आणि तिसरं. मग मला क्वेश्चन विचारायचा आहे, तुम्ही सध्याच्या सिच्युएशनमध्ये पाय सोबत जाऊ शकता का 2π सोबत जाऊ शकता? ऑब्विसली 2π सोबत इकडनं इकडं जाऊ शकतो. पहिल्या क्वाड्रंटमध्ये तर ऑलरेडी इथं गेलेलं आहे की नाही आपण. मग इथं किती येत आहे सांगा? 2π मायनस थिटा. मग इथं काय लिहायला पाहिजे? हे 2π मायनस थिटाची व्हॅल्यू किती? आता परत पुढे गेल्यानंतर ना कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 6 2 जा 12, 12 मायनस 1 11π/6. तुमचं मायक्रोफोन ऑफ ठेवा. चला नेक्स्ट. आता एक गोष्ट मला परत एकदा सांगा, ह्या ठिकाणी थिटाची व्हॅल्यू तुम्हाला किती भेटली इथं? 11π/6. आता आलेली व्हॅल्यू 6ने डिवाइड करून ह्याला बघा अंदाजे, तर व्हॅल्यू जी येणार आहे ही येणारी जी व्हॅल्यू ही 2π पेक्षा लहानच येते. कळतं ना की कॉमन सेन्स आहे. ओके, तर ह्या दोन व्हॅल्यू मिळाल्या. मग त्या एका गोष्ट मी खालच्या साईडला काय म्हणू द्या, देअरफॉर प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कॉस थिटा इक्वल टू, सॉरी हे रिअलमध्ये कोण आहे, सेक थिटा इज इक्वल टू 2/√3 इज काय? थिटा इज इक्वल टू पहिलं प्रिन्सिपल सोल्युशन π/6 कॉमा दुसरं प्रिन्सिपल सोल्युशन 11π/6. दोन्हीच्या दोन्ही कंडिशनमध्ये थिटाची व्हॅल्यू आपली 0 to 2π बिटवीन होती. ओके, चला तिसरं एक बघू तुम्हाला आपण, तुम्हाला अजून जास्त क्लिअर होईल. तिसरं काय बघा, कॉट थिटा इज इक्वल टू √3. बघा लक्ष द्या, कॉट थिटा इक्वल टू √3. पहिल्यांदा काम काय करतो, गिवन म्हणून लिहितो कॉट थिटा इज इक्वल टू √3. आता मला एक गोष्ट सांगा, तुम्ही कॉट बरोबर जास्त फॅमिलियर आहे का टॅन सोबत? हा, मग त्या एका गोष्टीमुळे कॉटच्या उलट टॅन थिटा आलं. मग √3च्या उलट काय? आता पुढच्या स्टेपमध्ये टॅन मध्ये √3 कधी येतं रे? π/6 ला मिळालं. मला आन्सर सांगा, त्या एका गोष्टीमुळे थिटाची किंमत तुम्हाला किती भेटली? पहिली π/6 भेटली. मिळालेली थिटाची व्हॅल्यू हे 0 आणि 2π मध्ये असायला पाहिजे. ही एक गोष्ट झाली. परत पुढे गेल्यानंतर आता एक महत्वाची गोष्ट, एवढं लक्षात. तर झालं कसं, मला ह्याला इक्वेशन 1 म्हणावं लागेल आणि फ्रॉम इक्वेशन 1 मी इथं काय काम करतोय, त्याला ॲज इट इज लिहितो, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन π/6. आता महत्वाची गोष्ट बघा, तर इकडं टॅन, इकडं पण टॅन आहे, याचा अर्थ मला फंक्शन चेंज करण्याची गरज नाही. हा, आता टॅन पॉझिटिव्ह आहे की नाही इथं, मग टॅन पॉझिटिव्ह कोणत्या कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? हा, कुठलं? फर्स्ट आणि थर्डमध्ये. आता तुम्ही मला सांगा, तर मला तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये फंक्शन न चेंज करता जायचं असेल तर पाय सोबत जायला पाहिजे. मी तर मला आन्सर काय मिळत आहे? π+θ मिळत आहे. मग ह्या ठिकाणी काय मिळत आहे? टॅन ऑफ
पाय प्लस थिटा म्हणजे π/6. तुमच्यापाशी थिटा π/6 आहे. मग आता काय मिळेल, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन ऑफ 6 1 6, 6 आणि 1 7, 7 π/6. आता थिटाची किंमत किती मिळाली, 7 π/6 एवढं रेडियन. आपल्यापाशी मिळणारं जे थिटा होतं हे 0 to 2π मधलंच आहे का नाही चेक करा. त्यासाठी मी खालच्या साईडला काय म्हणू दे, द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ, अरे कोण रे ते, कॉट थिटा इज इक्वल टू √3. ह्याचं प्रिन्सिपल सोल्युशन हे काय आहे, थिटा इज इक्वल टू π/6 रेडियन कॉमा 7 π/6 आणि ह्या ठिकाणी मिळणारं जे थिटा आहे हे 0 to 2π मधलंच असायला पाहिजे. नेक्स्ट एक चालू करतो, 4th एक्झाम्पल. आता थोडं लक्षात घ्या, 4th एक्झाम्पल थोडं वेगळं आहे. त्याच्यामध्ये त्याने काय म्हणलेलं आहे, कॉट थिटा इक्वल टू 0. व्यवस्थित लक्ष द्या, कॉट थिटा इक्वल टू 0 म्हणलेले आहेत. पहिलं काम मी काय करतो, गिवन म्हणून ह्या कॉट थिटाला ॲज इट इज लिहितो, कॉट थिटा इक्वल टू 0. आता एक क्वेश्चन तुम्हाला विचारायचा आहे, कॉट थिटाच्या उलट कोण, टॅन थिटा. मग 0च्या उलट कोण, इन्फिनिटी. आता मला आन्सर द्यायला चालू करा. टॅन इन्फिनिटी किती डिग्रीला असतंय, करेक्ट. 90 म्हणजे किती, याचा अर्थ मला इथं थिटाची किंमत किती मिळाली पहिली. आता हे π/2 आपलं 0 to 2π बिटवीनच आहे. आता परत नीट लक्षात घ्या, ह्याला इक्वेशन 1 म्हणतो किंवा ह्याला इक्वेशन 1 म्हणतो आपण. टॅन पहिला फ्रॉम 1 म्हणू दे, फ्रॉम 1. आता तुम्हीच मला सांगा, टॅन थिटा इन्फिनिटी फक्त π/2 ला आहे का अजून कोणत्या अँगलला आहे, करेक्ट. इथं टॅन 90 इज इक्वल टू सुद्धा इन्फिनिटी आहे आणि टॅन 270 म्हणजे 3π/2 सुद्धा इन्फिनिटीच आहे. ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये व्यवस्थित दिलेला आहे. त्यामुळे इथं मी काय लिहायला पाहिजे, टॅन डायरेक्टच लिहितो इथं 3π/2. मग ह्या ठिकाणी मला थिटाची किंमत किती भेटली, 3π/2 आणि मिळालेली थिटाची व्हॅल्यू हे 0 to 2π बिटवीनच आहे. आता मला सांगा, द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कोण, कॉट थिटा इज इक्वल टू 0. हे किती किती मिळालं, पहिलं π/2 रेडियन आणि दुसरं 3π/2 रेडियन. लिहून काढा एवढं. आता सेकंड क्वेश्चन स्टार्ट करूत म्हणून आपण. बघा, सेकंड क्वेश्चन सुद्धा हेच आहे, फाइंड द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ द फॉलोविंग इक्वेशन्स. आता त्याच्याबद्दल पहिलं काय ते बघूत म्हण. ह्याच्याबद्दल जे पहिलं आहे, साइन थिटा इज इक्वल टू -1/2. ह्याच्यामधलं पहिलं काय बघा, साइन थिटा इक्वल टू -1/2. मनातल्या मनात आन्सर द्या. गिवन जे दिलेलं आहे त्याला पहिल्यांदा मी ॲज इट इज लिहितो. मला एक आन्सर द्या. आता परत हे मायनसला मायनस ॲज इट इजच ठेवतो. हे 1/2 कधी असतं रे साइन,
30 डिग्री म्हणजे π/6. आता इम्पॉर्टंट आहे, गेल्या वेळेला इकडं पण पॉझिटिव्ह होतं, इकडं पण पॉझिटिव्ह होतं, त्यामुळे θ = π/6 मी डायरेक्ट लिहिलो. पण आता लिहिता येत नाही. व्यवस्थित नीट लक्ष द्या. मला ह्या ठिकाणी बघायचं आणि मला तुम्ही सांगायचं. बघा, ह्या ठिकाणी फंक्शन सेम ठेवायचंय का नाही. मग फंक्शन सेम ठेवायचंय, याचा जाणार कुठनं, पाय आणि 2π सोबत जाणार कुठनं, पाय किंवा 2π सोबत. आता दुसरं क्वेश्चन, इथं पॉझिटिव्ह आहे, इथं निगेटिव्ह आलंय की नाही. इथं निगेटिव्ह जर असेल तर साईनचं निगेटिव्ह क्वाड्रंट पकडायचं. साईनचं पॉझिटिव्ह क्वाड्रंट कोणतेच सांगा. सेकंड, तुम्हाला पॉझिटिव्ह पाहिजेत का, नाही. मग तुम्हाला कोणते पाहिजेत, साईनचं निगेटिव्ह क्वाड्रंट. आता मला एक गोष्ट सांगा, साईनच्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर तुम्ही इकडून इथं जाऊ शकताल, करेक्ट आहे का. इथं काय येईल, π+θ येईल. मला इथं पण गेलं तर चालतंय, मग इथं काय येईल सांगा, करेक्ट. आता पहिल्यासाठी मला इन्फॉर्म करा, इथं काय येईल, sin ऑफ π+θ. कळालं का. आता थिटाची किंमत तुमची कोण आहे, π/6. निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये गेल्यामुळं एक निगेटिव्ह आलेलं निगेटिव्ह आणि हे निगेटिव्ह दोन्ही मिळून काय होते, पॉझिटिव्ह. मग ह्या ठिकाणी sin θ = sin ऑफ 6 × 6, 6 आणि 1 7, 7π/6. आता मी θ = 7π/6 लिहू शकतो का, हो, कारण दोन्ही साईडला फंक्शन पण सेम आहेत आणि दोघांची चिन्ह पण सेम आहेत. आता थोडं लक्षात घ्या. फ्रॉम 1 sin θ = sin 7π/6 इथंपर्यंत मला मिळालं. कळालं असेल. मी ह्यालाच इक्वेशन 1 म्हणतो, हे बेटर होईल. फ्रॉम इक्वेशन 1 -sin π/6. आता तुम्ही मला सांगा, sin θ = हे निगेटिव्ह काढायचं असेल तर साईनच्या कुठल्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जायला लागेल. साईनच्या एका निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये तर आपण ऑलरेडी गेलोय. मग आता साईनच्या दुसऱ्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जाऊ, म्हणजे हे निगेटिव्ह निघेल. मग इथं काय भेटेल, साइन ऑफ 2π - θ. θ सध्याला हे आहे, मला काय भेटेल, sin θ = साइन ऑफ 6 2 12, 12 - 1 म्हणजे 11π/6. आता मी थिटाची किंमत 11π/6 लिहू शकतो का, येस. 0 < θ < 2π. मग आता प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ sin θ = -1/2. पहिलं काय मिळालं, 7π/6 रेडियन. दुसरं काय मिळालं, 11π/6 रेडियन. हे समजलं नसेल तर पुढचं क्वेश्चन बघा. सेकंड मध्ये काय म्हणलं, tan θ = -1. tan θ = -1 मी गिवन मध्ये लिहिलो, tan θ = -1. आता महत्वाची गोष्ट, ह्या मायनसला मायनस मरू दे तिकडं, पण tan 1 कधी असतंय, (45 म्हणजे π/4. आता क्वेश्चन विचारायचा आहे मला, तुम्हाला फंक्शन चेंज करायचं आहे का, नाही. इकडं पण tan आहे, इकडं पण tan आहे, म्हणजे मला फंक्शन चेंज करायचं नाही. मग जाणार कोणासोबत, पाय किंवा
2π सोबत. आता दुसरं क्वेश्चन माझं, मी ह्याला इक्वेशन 1 म्हणतोय. माझं दुसरं क्वेश्चन, पण तुम्हाला चिन्ह बदलायचे का नाही? मग इथं निगेटिव्ह जर असेल तर टॅनचे निगेटिव्ह क्वाड्रंट कोणते? पहिलं काम करेक्ट. टॅनचं पॉझिटिव्ह फर्स्ट आणि सेकंड आहे, फर्स्ट आणि थर्ड आहे. मग टॅनचं निगेटिव्ह क्वाड्रंट हे सेकंड आणि फोर्थ आहे. मग मला इकडून इथं वर जावं लागेल आणि इकडून इथं खाली यावं लागेल. पहिल्यांदा इथं वर जाऊ, वर गेल्यानंतर काय येईल मला ह्याच्याबद्दल इन्फॉर्म करा. आता चला, इथं मी काय लिहितो, टॅन थीटा इज इक्वल टू, टॅनच्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये गेल्यामुळे हे निगेटिव्ह गेलं. मग टॅन थीटा इज इक्वल टू काय येत आहे, पाय मायनस थीटा. थीटाची किंमत आपली π/4. टॅन थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ 4 × 4, 4 - 1, 3π/4. ह्या ठिकाणी थीटाची पहिली व्हॅल्यू मला मिळाली 3π/4 रेडियन, आणि ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू 0 to 2π बिटवीन आहे. आता परत मी फ्रॉम 1 म्हणतो. फ्रॉम 1 दिलेल्या गोष्टीला ॲज इट इज लिहिलो. आता टॅनच्या दुसऱ्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जातो. मग मला इथं काय भेटेल, ह्या ठिकाणी टॅन थीटा इज इक्वल टू, टॅनच्या ह्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर मला इथं 2π मायनस थीटा. फक्त ऐका, 2π मायनस थीटा. मग हे 2π मायनस थीटा ॲज इट इज लिहिलो. मग पण आपल्यापाशी थीटाच्या जागी π/4 आहे. ह्या ठिकाणी टॅन थीटा इज इक्वल टू टॅन ऑफ 4 × 2 = 8, 8 - 1 म्हणजे 7π/4 रेडियन एवढे आले. मग थीटाची किंमत किती मिळाली, 7π/4 रेडियन. मिळालेल्या थीटाची व्हॅल्यू ही 0 आणि 2π बिटवीन आहे. मग खालच्या साईडला द प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ टॅन थीटा इज इक्वल टू -1 इज थीटा इज इक्वल टू पहिलं 3π/4 रेडियन, कॉमा दुसरं 7π/4 रेडियन. सिन्स थीटा इज इन बिटवीन 0 to 2π. ओके, हे दुसरं क्वेश्चन झालं. तिसरं बघूत म्हणा आपण आता. तिसऱ्यामध्ये मनातल्या मनात आणि आन्सर जोरात द्या. √3 कोसेक थीटा प्लस 2. √3 कोसेक थीटा प्लस 2 इक्वल टू 0. पहिलं गिवन म्हणतो आणि ह्याला ॲज इट इज लिहितो. √3 कोसेक थीटा प्लस 2 इक्वल टू 0. आता हे जर वेगळ्या फॉर्ममध्ये दिसायला लागलं आपल्याला, मग असं सिम्पल ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनची काहीतरी व्हॅल्यू असायला पाहिजे ह्या फॉर्ममध्ये पहिल्यांदा त्याला आणूत. म्हणजे ते कसं आणायचं, त्या +2ला पलीकडच्या साईडला नेतो. मग काय झाले, -2. ओके, चलो काय केलो सांगा, +2ला मी काय केलो, पलीकडच्या साईडला नेलो, -2 आले. इथं 3 इंटू होतं की नाही, त्या एका गोष्टीमुळं हे इंटू पलीकडच्या साईडला गेल्यानंतर ना हे डिवायडेड बाय झाले आपले हे √3. आता मला तुम्ही सांगा, तुम्ही कोसेक बरोबर जास्त फॅमिलियर आहेत का साइन बरोबर? साइन बरोबर. मग कोसेकच्या उलट कोण? मग साइन थीटा इज इक्वल टू इकडच्या साईडला उलट करून साइन लिहिलात तर इकडच्या साईडला आपण उलट करू.
इथं आलो. आता पुढची महत्वाची गोष्ट, साइन थिटा इज इक्वल टू, मायनसला मायनस मरू दे तिकडं, साइन मध्ये √3/2 किती डिग्रीला मिळत आहे? 60 डिग्री. 60 डिग्री म्हणजे किती? π/3. ओके, फक्त आन्सर एकदाच देत जावा. आता साइन 60 डिग्री म्हणजे √3/2 मिळालं, मग मी ते लिहून काढलो. आता एक महत्वाची गोष्ट, आता परत ती डायग्राम काढावं लागेल आपल्याला आणि सांगावं लागेल. तुम्ही आता मला सांगायला चालू करा, फंक्शन सेम ठेवायचं आहे का वेगळं ठेवायचं आहे? फंक्शन सेम ठेवायचं असेल तर कोणासोबत जायला पाहिजे? पाय आणि 2π सोबत. दुसरी महत्वाची गोष्ट, फंक्शन तुम्हाला इथं निगेटिव्ह आहे का नाही, म्हणजे पुढच्या साईडला तुम्हाला निगेटिव्ह आहे का नाही? यस. मग जर निगेटिव्ह असेल तर साईनच्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये गेलो तर ते निगेटिव्ह निघेल. त्यासाठी मी काय करतो, साईनच्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जातो. पण साईनच्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जाण्याच्या ऐवजी साईनचा पॉझिटिव्ह क्वाड्रंट कोण आहे? हे दोघं लोक, फर्स्ट आणि सेकंड. थर्ड आणि फोर्थ हे साईनचे निगेटिव्ह क्वाड्रंट आहेत. मग पहिल्यांदा मी थर्ड क्वाड्रंटमध्ये जातो, म्हणजे इथं मला π+θ मिळेल. आता मला हे फंक्शन कसं होईल? साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ π+θ. थिटाची व्हॅल्यू किती? π/3. परत एक क्वेश्चन तुम्हाला विचारतो, हे निगेटिव्ह कुठं गायब झालंय? कारण तुम्ही निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये गेलात ना, मग इथलं एक निगेटिव्ह, हे निगेटिव्ह गेलं. मग पुढं काय येईल? साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ 3 × 3, 3 आणि 1 किती आले? 4, 4π/3. मग ह्या ठिकाणी थिटाची किंमत आपल्याला 4π/3 रेडियन इतकी मिळाली. युअर थिटा इज लाईंग बिटवीन 0 to 2π. हे एक झालं. आता परत पुढे केल्यानंतर ना आपण काय म्हणू, फ्रॉम वन साइन थिटा इज इक्वल टू, जे आहे ते आहे. आता तुम्ही साईनच्या एका निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये गेलाय की नाही, आता साईनच्या दुसऱ्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जाऊत म्हणून आपण. दुसऱ्या निगेटिव्ह क्वाड्रंटमध्ये जायचं असेल तर हे 2π - θ करावं लागेल, कारण क्लॉकवाईज आहेत ना, क्लॉकवाईज जात असेल तर अँगल मायनस होत आहे. मग ह्या ठिकाणी काय मिळेल? साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ 2π - θ. मायनस थिटा, थिटाची किंमत π/3 आहे. परत पुढे गेल्यानंतर ना साइन थिटा इज इक्वल टू साइन ऑफ 3 × 2 = 6, 6 6 - 1 म्हणजे आन्सर किती आलं? 5π/3. देअरफॉर थिटाची व्हॅल्यू 5π/3 रेडियन एवढं आलं. मग इथं 0 < θ < 2π. मग असं जर असेल तर आपलं प्रिन्सिपल सोल्युशन ऑफ कोण? √3 कोसेक थिटा +2 = 0 इज थिटा इक्वल टू, पहिलं अँगल किती? 4π/3 रेडियन आणि दुसरं अँगल 5π/3 रेडियन, आणि थिटा लाई बिटवीन 0 to 2π. ओके, चला आता एवढं लिहून घ्या फास्ट.